दसरा मेळावा आणि आता कार्यकर्ते जमायला देखील तिथे सुरुवात झाली आहे। नक्कीच निखिलाजी, हे बघा, आज दसरा मेळावा आहे आणि संपूर्ण राज्यातून शिवसैनिक जे आहेत ते आता नेस्को सेंटरला पोहोचू लागलेले आहेत। खरं तर MMR रिजनसाठी हा मेळावा ठेवण्यात आला होता, मात्र तरी देखील बरेचसे कार्यकर्ते जे गावाखेड्यातून या ठिकाणी पोहोचलेले, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। हातामध्ये कटआउट आहेत, हिंदू हृदय सम्राट आमचे दैवत असे कटआउट आहेत। दुसरीकडे डेडिकेटेड टू कॉमन मॅन माननीय एकनाथ शिंदे साहेब अशा आशयाचे जे कटआउट आहेत ते या सगळ्या शिवसैनिकांनी हातात घेतलेले आहेत। शिवसेनेचा जो भगवा झेंडा आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला फडकताना पाहायला मिळतोय। घोषणाबाजी सुरू झालेली आहे, काही मास्क या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच कार्यकर्ते जे आहेत ते आता दाखल व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। एक एक करून या ठिकाणी कार्यकर्ते ज्यावेळी पूर्णपणे येतील त्यावेळी या सभेला सुरुवात होईल असं सुद्धा बोललं जाते। जवळपास 15 ते 20 हजार लोक बसतील इतकी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 2 आणखी जास्त अतिरिक्त हॉल जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा LED स्क्रीन लावण्यात आलेले आहे, बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे नेमकं काय सरसंधान साधणार आहे, काय मूलमंत्र देणार आहेत, कारण महानगरपालिका निवडणुका आहेत त्या निमित्तानं काय नेमकं कार्यकर्त्यांशी संवाद साधणारे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्यापूर्वी आपण पाहतोय की पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 15 ट्रक्स यासाठी मागवण्यात आलेले आहेत। जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांना हिरवा कंदील दाखवून हे जे ट्रक्स आहेत ते सुद्धा आता पूरग्रस्त भागांमध्ये रवाना केले जातील आणि त्यानंतर शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे तो या ठिकाणी सुरू केला जाईल। एकंदरीतच आज एकनाथ शिंदे हे नेमकं काय भाष्य करणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत जर शिवतीर्थावर काही घोषणा झाली तर मात्र त्यांची भूमिका काय असणार आहे, ते काय मूलमंत्र देणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। निखिला, नक्कीच दोन्ही मेळावे आज आपण या ठिकाणी पाहतोय। दोन्ही मेळावे आपल्याकडे लाईव्ह आपण पाहणार आहोत। शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडेल तर गोरेगावच्या नेस्को सेंटर मधून एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। च्या पार्श्वभूमीवर जरी हा मेळावा असला तरी मी अनेक वेळा असं सांगितलं की माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये जे केलेलं विकासाचं काम आहे किंवा दिलेल्या विविध योजना आहेत त्याच्यामुळं शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे एकामेकाच्या साथीनं महायुतीचा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवतील याच्यामध्ये तिळमात्रही शंका नाही। काय संस्कृती, काय संस्कार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही। महाराष्ट्राची जनता जाणली। थँक्यू। तर 2 मेळावे शिवसेनेचे या ठिकाणी, तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे। मेळाव्यासाठी अवघे काही तास आता उरलेले आहेत आणि अशा वेळेला आता कार्यकर्ते देखील इथे येण्यास सुरुवात झाली आहे।